हॅलो, कसे आहात सगळे? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर माझं नाव आहे श्वेता आणि मी माझं डेली रुटीन अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि आजच मी Instagramवरती माझ्या लाईफची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कारण मी फील करते तुम्ही माझी फॅमिली आहात. आणि हे जे सामान आहे ना, ते दारात ठेवून गेले डिलिव्हरी बॉय. कारण मी बाहेर गेले होते, म्हणून मी त्यांना सांगितलं मी तिकडेच ठेवा. तर काहीच उशीर न करता काय झालं होतं हे सांगते. तर झालं असं की माझी डेट मिस झाली होती आणि मी नेहमी प्रेग्नन्सी टेस्ट किट आणायचे आणि प्रत्येक वेळी टेस्ट निगेटिव्ह यायच्या. म्हणून मग मी रिलॅक्स झाले आणि विचार केला की असं काही नसेल आणि PCODमुळे मला लेट झालं असावं. तर बरेच दिवस काही झालं नाही, त्यामुळे मग मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिकडे पण चेकअप केलं. सो तिकडे सगळं निगेटिव्हच होतं. त्यांनी मला सगळं चेकअप केलं आणि मग मला गोळ्या वगैरे दिल्या आणि सांगितलं की जर तसं काही असेल तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही गोळ्या खाऊ शकता. देन मग मी गोळ्या खाल्ल्या तरी मला काही पिरियड्स आले नाही. त्यानंतर मला फक्त झोप यायची आणि नॉनव्हेज खावंसं वाटायचं. म्हणजे मी आधी कधीच नॉनव्हेज खायचे नाही. पण लग्न झाल्यानंतरही सुद्धा मी इवन नॉनव्हेज खात नव्हते. पण मला खूप नॉनव्हेज खावंसं वाटायचं आणि त्यातही मला चिकन नव्हतं आवडायचं. मला फक्त मटण खावंसं वाटत होतं. तर मला खरंच लक्षात आलं नाही. मी रोज सांगायचे धीरजला मटण आण. धीरज रोज मटण आणायचा. मी सकाळी भाजी केली की तीच भाजी मी संध्याकाळी खायचे. रात्री भाजी परत तीच भाजी, म्हणजे मी परत भाजी करायचे नॉनव्हेजच मटनची आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी तीच भाजी खायचे. म्हणजे दुसरं काहीच खायचं मन व्हायचं नाही. तर मला थोडासा डाऊट आल्यासारखं झालं, म्हणून मी भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे 2022मध्ये नोव्हेंबरला मी चेकअप केलं आणि तेव्हासुद्धा निगेटिव्ह रिझल्ट आला. म्हणजे एकच लाईन आली होती. त्यानंतर मग मी तिकीट तशीच मशीनवर ठेवली आणि मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर धीरज वॉशरूममध्ये गेला होता आणि मशीनवर तिकीट बघून त्याने तिकीट घेतली आणि बाहेर आला. मला सांगितलं की काही नाही, 2च लाईन्स आहेत. आणि मी शॉक झाले. म्हणजे त्याला माहिती नव्हतं की 1 लाईन आल्यावर असतं की 2 लाईन आल्यावर असतं. सो मी शॉक झाले आणि तिकीट घेऊन खरंच मला आत्ताही मी शेअर करते, पण मला बोलायला थोडंसं थरथरतंय. तर असं झालं होतं की त्या 2 लाईन्स बघून मी एकदम शॉक झाले होते. तर तीच किट माझ्याकडे अजून आहे. सो मी तिचा फोटो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि इथे सुद्धा मी तो व्हिडिओ शेअर करते. आणि हीच ती किट होती जेव्हा मी चेक केलं आणि 2 लाईन्स झाल्या आणि ते कन्फर्म करण्यासाठी मी परत धीरजला किट आणायला सांगितली आणि त्याच्यातसुद्धा 2 लाईन आल्या होत्या. आणि खरं तर त्यावेळेला आम्ही दोघंसुद्धा एकदम ट्रॉमामध्ये गेलो होतो. कारण आम्ही प्लॅनिंग केलं नव्हतं कुठल्याच प्रकारचं आणि हे सगळ्या गोष्टी घडत होत्या. पण नंतर मग आम्हाला असं वाटलं की देवाने आपल्याला दिलं आहे, तर मग आपण त्या गोष्टी नाकारायला नको. त्यामुळे मग आम्ही म्हणजे पूर्ण माइंड आमचं सेट केलं की ठीक आहे, जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे. सो झालं असं की 15 दिवसानंतर मला स्पॉटिंग व्हायला लागलं आणि मग मी माझ्या फ्रेंडकडे गेले आणि तिला सांगितलं की असं असं होतं आहे. सो मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये. तर 2-3 हॉस्पिटलला चेंज केल्यानंतर मी एका हॉस्पिटलमध्ये गेले आणि आता मी त्यांचं नाव नाही सांगणार. पण तिकडे गेल्यानंतर मग त्यांनी मला सोनोग्राफी वगैरे करायला सांगितली. सोनोग्राफीचे रिपोर्ट्स एकदम छान होते. म्हणजे ॲक्च्युली ते खूप कमी दिवसाचं बाळ होतं. बाळ म्हणजे आता जे काय आहे ते. सो ते खूप कमी दिवसाचं होतं आणि इवन सोनोग्राफीचे रिपोर्ट जसे असायला पाहिजे होते तसे नॉर्मल होते. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला परत सोनोग्राफी घेऊन बोलवलेलं. मग आम्ही तिकडे गेलो डॉक्टरांकडे परत. तिकडे गेल्यानंतर मग त्यांच्याशी बोलणं झालं आणि आय डोंट नो म्हणजे का असं झालं, पण थोड्या वेळानंतर त्यांनी मला असं सांगितलं की पिशवीचं तोंड ओपन झालं आहे वगैरे, उघडलं आहे आणि त्यामुळे तुला ब्लिडिंग होते, लाईक स्पॉटिंग होते. तर डॉक्टरांवर आपण विश्वास ठेवतोच ऑब्व्हियसली. तर ॲक्च्युली त्यांनी मला सांगितलं की आता तुला ॲडमिट व्हावं लागेल आणि ते पिशवीचं तोंड बंद होण्यासाठी आपण तुला काही गोळ्या आणि काही इंजेक्शन्स देणार आहेत. सो त्याने ते पिशवीचं तोंड बंद होईल आणि तुला ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होणार नाही. सो मग मी ॲडमिट झाले तिकडे. तेव्हाच्या काही क्लिप्स आहेत, सो मी त्या तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे ज्या ज्या माझ्याकडे आहेत त्या. तर मी ॲडमिट झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला त्यांनी काही इंजेक्शन्स वगैरे दिले होते आणि काही गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या घेतल्यानंतर मला खूप जास्त बॅक पेन, भयंकर प्रकारचं, म्हणजे मी एक्सप्लेन पण करू शकत नाही तुम्हाला ते किती भयंकर बॅक पेन होतं. बॅक पेन आणि पोटात दुखणं वगैरे सगळं भयंकर चालू झालं आणि काही वेळानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझं मिसकॅरेज झालं आहे.
आणि मी आणि धीरज तर एकदम भयंकर शॉकमध्ये होतो. म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की धीरजचा काय अवतार झाला होता. म्हणजे असं वाटत होतं की हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे हे असं कसं काय होऊ शकतं सगळं व्यवस्थित असताना. त्यावेळेला म्हणजे माझं सगळं डाएट वगैरे सगळं छान होतं आणि असं कसं काय होऊ शकतं. सो त्यांनी मला सांगितल्यानंतर आम्ही थोडेसे शॉकमध्ये होतो. मग तिकडून त्यांनी मला सांगितलं की आता तुझं DNC करावं लागेल. म्हणजे भरपूर खर्च झाला माझा ॲक्च्युली तिकडे. ब्लड चेकअप्स आणि सगळं करूनसुद्धा हे झालं. मी त्यांना ब्लेम नाही करत आहे, पण माझं असं मला असं खूप गट फिलिंग म्हणतो ना आपण, सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित असताना आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही मला कुठलं इंजेक्शन दिलं आहे, तर म्हणे आम्हाला अलाउड नाही आहे ते सांगण्यासाठी. मग मी तिकडून शिफ्ट झाले जे आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतं तिकडे. कारण मला खूप एकतर असं असतं की परिस्थिती पण आपल्याला त्यावेळेला साथ देत नाही, वाईट वेळ चालू असते तेव्हा. आणि मग मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाले. कारण मला असं वाटलं की आत्ता तीच मला त्यांच्यावरच जास्त विश्वास आहे. सो मी तिकडून शिफ्ट झाले DNC करण्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. आणि तिकडे आल्यानंतर मग मला त्यांनी विचारलं की तुला काय दिलं होतं वगैरे वगैरे. आणि मग जे आपल्या आजूबाजूला बेडवरती असतात, सो ज्यांना मी सांगितलं की मी ह्या हॉस्पिटलमध्ये होते, त्यांनी प्रत्येकाने मला त्यांच्याबद्दल बॅडच सांगितलेलं आहे की ते मुद्दाम करतात वगैरे. असं काही खूप ऐकलं आहे मी त्यांच्याबद्दल की ते असं करतातच आणि त्यांचा बिझनेसच आहे वगैरे वगैरे. सो मला काहीच त्यावेळेला ॲक्शन घेता आली नाही, कारण एवढं समजत नव्हतं मला. त्यावेळेला जर माझं सोशल मीडिया हँडलिंग असतं आणि माझं असं एवढं छान तुम्ही सपोर्ट मला त्यावेळेला मी चालू केलं असतं आणि मला त्यावेळेला असा सपोर्ट भेटला असता, तर खरंच मी काही करू शकले असते तेव्हा. आणि आता मी काहीच करू शकत नाही. आणि मला खरंच फील झालं. म्हणजे बरेच जण मला मेसेजेस करतात, कमेंट्स करतात की तुम्हाला बेबी नाही आहे का वगैरे वगैरे. सो असं नाही आहे की आम्हाला नको आहे, आम्हाला हवं आहे बेबी, पण अजून आमच्याकडे वेळ भरपूर आहे आणि आम्ही स्वतःचं करिअर आधी बघतो आहे. जसं की प्रत्येकाने केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर आमचं वय पण खूप जास्त नाही आहे. माझं थोडंफार असेल, पण धीरजचं नाही आहे की इतक्या लवकर आम्ही बाळाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. सो हे सगळं आम्ही म्हणजे हे सगळं आमच्या आयुष्यात झालेलं आहे आणि हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्यानंतर मग मी घरी आले अँड देन सगळं आम्ही विसरलो. परत काही ॲक्शन घेतली नाही आम्ही त्या डॉक्टरांविषयी. त्यांनी मला सांगितलं पण नाही की त्यांनी मला कुठलं इंजेक्शन दिलं होतं किंवा काय दिलं होतं. आणि थोड्या काही क्लिप्स होत्या माझ्याकडे, सो मी त्या पण शेअर केल्या होत्या. तुमच्यासोबत सगळ्या शेअर केलेल्या आहेत. म्हणजे ती किट माझ्यासोबत आहे, सोनोग्राफीचे काही रिपोर्ट्स ते पण माझ्याकडे आहेत. आणि भरपूर काही झालं तेव्हा. आणि खरंच मी म्हणजे खूप छान वाटत होतं त्यावेळेला. म्हणजे न्यूज जेव्हा आम्हाला लक्षात आली, कारण कसं होतं माहिती आहे का, आम्ही एकतर प्लॅनिंग काही केलेलं नव्हतं आणि जेव्हा आम्हाला ते लक्षात आलं की असं आहे, तर आम्ही छान एक्सेप्ट केलं होतं त्या सगळ्या गोष्टी एकदम मोठ्या एका ह्याने की नाही म्हणजे आपल्याला मिळतं आहे, आपल्याला भेटतं आहे, तर आपण ते नको काही करायला. आणि छान आम्ही एक्सेप्ट केलं होतं. पण असेल की काही गोष्टी होतात म्हणतात ना आपण की काही गोष्टी चांगल्यासाठी होतात आणि तसंच आमच्यासोबत काहीसं झालं असावं. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.